जळगाव जिल्ह्यातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे। या प्रकरणामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्राची संपूर्ण देशभरात मान उंचावली आहे। यूपीएससी सारख्या देशातील सर्वात कठीण परीक्षेत जळगाव जिल्ह्यातील एका लहानसा तालुका असलेल्या एरंडोलमधील एका युवकाने घवघवीत यश मिळवलं आहे। देशात तब्बल 73वा क्रमांक पटकावत या तरुणाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे। त्याच्या या यशाचे सध्या सर्व स्तरातून जोरदार कौतुक केलं जाते। आकाश ओम त्रिवेदी हा युवक आता लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे। यामुळे बुद्धिमत्ता, मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर काहीही साध्य होऊ शकतं याचे हे एक उत्तम उदाहरण आहे। तर चला जाणून घेऊया या कमी वयात देशातील सर्वात कठीण परीक्षेला क्रॅक करणाऱ्या या विद्यार्थ्याची प्रेरणादायी कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, काल म्हणजे दिनांक 6 मार्च 2026 रोजी देशात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच यूपीएससीचा निकाल जाहीर झाला। या निकालानंतर गेल्या अनेक दिवसांपासून सतत मेहनत करणाऱ्या अनेक तरुणांचे भवितव्य स्पष्ट झाले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करून अभिनंदन केले। त्याचप्रमाणे जे विद्यार्थी यश संपादन करू शकले नाही त्यांना देखील पुढील काळात अनेक संधी उपलब्ध आहेत असे मार्गदर्शन केले। मित्रांनो, यूपीएससी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते। या परीक्षेत दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभागी होतात, मात्र त्यातील फारच कमी उमेदवार अंतिम यादीत स्थान प्राप्त करतात। अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील एरंडोल सारख्या शहरातून एका तरुणाने तब्बल 73वा क्रमांक पटकावला आहे। मित्रांनो, या विद्यार्थ्याचे नाव आकाश ओम त्रिवेदी असे असून त्याचे वय हे अवघे 23 वर्ष आहे। एवढ्या कमी वयात या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी तो एक ठरला आहे। तर चला आता जाणून घेऊया आकाश याचा शैक्षणिक प्रवास। आकाश त्रिवेदी यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच IIT कानपूर येथून कम्प्युटर सायन्स या शाखेतील बीटेक पदवी प्राप्त केली। पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची निवड देशातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्था IIM अहमदाबाद येथे झाली। IIT सारख्या देशातील सर्वोच्च तांत्रिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असताना त्याने स्पर्धा परीक्षांची दिशा ठरवली होती। उच्च वेतनचा करिअर मार्ग निवडण्याऐवजी त्याने देश सेवेची जाणीव ठेवत यूपीएससीची वाट निवडली। विशेष म्हणजे आकाशने कोणत्याही खासगी मार्गदर्शन वर्गाचा आधार घेतला नाही, म्हणजेच तो कोणत्याही प्रायव्हेट स्पर्धा परीक्षा कोचिंग सेंटरमध्ये दाखल झाला नाही। त्याच्या पालकांच्या मते आकाशने नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण परिश्रम, विषयांचे सखोल वाचन आणि स्वअभ्यासाच्या जोरावर त्याने ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली। अभ्यास करताना चालू घडामोडी, इतिहास, समाजशास्त्र आणि प्रशासन या विषयावर त्याने विशेष लक्ष केंद्रित केले। आकाशच्या मते त्यांच्या पालकांची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची होती। त्याच्या प्रवासात वडील ॲडव्होकेट ओम त्रिवेदी आणि आई रेखा त्रिवेदी यांनी नेहमीच मित्राप्रमाणे भूमिका बजावली। मुलांना अनावश्यक दडपण न देता त्यांना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा या दोघांनी दिली। अगदी लहानपणापासूनच वाचनाची सवय आणि देश विदेशातील विषयी माहिती मिळवण्याची आवड आकाशला होती। त्याचेच प्रतिबिंब या परीक्षेच्या निकालाच्या रूपाने समोर आले। ज्ञानाची आवड, जिज्ञासा आणि समाजाबद्दलची जाणीव या गुणांमुळे व्यक्ती महत्त्वाची जडणघडण होत असते असे आकाश यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। एरंडोल सारख्या शहरातून देशातील सर्वोच्च परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्यामुळे आकाश त्रिवेदी हे नाव संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील आणि विशेषतः खानदेशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे। कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर कोणतेही यश सहज साध्य करता येते हे या उदाहरणावरून स्पष्ट होते। भविष्यात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन करण्याचा आकाश यांचा मानस आहे। मित्रांनो, आपल्या जळगाव जिल्ह्यातून एवढे घवघवीत यश संपादन करणाऱ्या या तरुणाची कहाणी तुम्हाला कशी वाटली? या प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।